तिचं शिक्षण करायचं आणि परत तिचं लग्न करायचं, तर ते कुटुंब आयुष्यभर फक्त मुलीच्या लग्नासाठीच काम करते. हे सगळ्यात शोकांतिक आहे. मग आता आपल्याला काय नाती असतील पण तेवढीच लग्न होतात. आता आपण खाली हैदराबाद इकडे वरपर्यंत जातो. डेटा सायन्स नावाच्या प्रकारामध्ये आपल्याकडे डेटाच नाही. अतिशय नंबर अशी सूचना आहे की वाढलेल्या ज्या अपेक्षा आहेत मुलींच्या किंवा मुलींच्या आयांच्या किंवा मुलींच्या पालकांच्या, आणि त्यांचं जे स्टार्वेशन होणार आहे, त्यांचे जे शारीरिक मानसिक जो प्रचंड मोठा त्यांच्या आतमध्ये जे कुंठा होणार आहे, त्याचं वे आउट काय, हाही समाजापुढचा प्रश्न आहे. हा समाजाने चर्चेमध्ये घ्या. वैष्णवी हागवणे या संदर्भामध्ये पुणे शहरामध्ये घटली, ज्यामुळं पुणे शहरच नाही तर महाराष्ट्र पूर्ण हा हल्लेला आहे. आणि हा समाज ज्या वेळेला ह्या चर्चा, ह्या न्यूज सगळीकडे पसरतात, त्यावेळेला मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. म्हणून आज आम्ही पुढाकार घेऊन सर्व राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, सगळं थरातल्या मराठा समाजाच्या लोकांना, पुढाऱ्यांना, एक प्रस्थापित मराठा समाजाच्या लोकांना 60-70 लोकांना आज आम्ही आमंत्रित केलं, ज्यांचे गोतावळे मोठे आहेत, ज्यांचा शब्द मराठा समाजामध्ये चांगला चालतो, यांना बोलून घेतलं आहे. यांना विनंती केली की ज्या पद्धतीने मराठा समाजाची बदनामी चालू आहे, आपल्याला काहीतरी पावलं उचलली गेली पाहिजे. सर्वप्रथम आम्ही त्यामध्ये असंच ठरवलं की हागवणे कुटुंबासारखं जर कोणत्या वैष्णवीचा अंत जर कोणत्या मराठा समाजाच्या कोणत्याही घरामध्ये झाला तर तिला मुली दिली जाणार नाही आणि तिकडनं मुलगी घेतली जाणार नाही. त्यांच्यावर अप्रत्यक्ष बहिष्कार घालण्यासारखं काम होईल, हे त्यांनी जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मुलीच्या वडिलांनी सुद्धा ज्या वेळेला आपल्या मुलीवर अत्याचार होतो हे वेळीच लक्षात आल्यानंतर फक्त जवळची पै पाहुणे नाही तर समाजाच्या ठराविक लोकांना तुम्ही मध्यस्थी टाकलं पाहिजे, ज्याच्यामुळं मुलावर दबाव राहतो, मुलाच्या आईवडिलांवर दबाव राहतो आणि मुलीला जीव द्यावीची वेळ येणार नाही. त्याचबरोबर त्या मुलीला आपल्या आईवडिलांकडनं एक उत्तम पाठिंबा, मॉरल सपोर्ट असला पाहिजे. लग्न करण्याच्या अगोदर मुलीला स्वावलंबी बनवलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर हे जे काही चावी द्यायची, गाडी द्यायची, सोनं द्यायचं, या सगळ्याला आता येणाऱ्या काळामध्ये आळा बसला पाहिजे. आणि कोणताही पुढारी, जे आम्ही इथं आज उपस्थित होतो त्यांनी आम्ही आमच्या घरापासून सुरू करणार आहोत. आम्ही आमच्या घरातली लग्न साध्या सुध्यानी करणार. पण काही पुढाऱ्यांनी तर असंही जाहीर केलं की तुम्ही आम्हाला स्टेजवर बोलून मुलाच्या गळ्यात चेन घाल, अंगठी घाल, ह्याला सुद्धा आम्ही प्रतिबंध करणार. सर, तुम्ही आता हागवणे कुटुंबावर रोटी बेटीचा बहिष्कार टाकणार आहात, नेमकं काय असणार आहे? आपण हागवणे कुटुंबाचा विषय संपलाय, त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली, तो सगळा विषय झालाय. हागवणे कुटुंबासारखी प्रवृत्ती जर कोणत्याही मराठा समाजाने जर केली तर त्या कुटुंबावर आम्ही ना मुलगी देणार ना मुलगी घेणार, अशा पद्धतीचा ठरवलं. सर, अजून एक, ज्या प्रकारे लग्न सोहळे लग्नाच्या तारखेच्या अगोदर 3-4 दिवस चालतात, त्या संदर्भात काय चर्चा झाली? अनेक मुद्दे तुमच्या चर्चेत आले. कशा प्रकारचा एक संदेश देताय तुम्ही? हाच एक विषय आम्ही सांगितलं की जेवढी लोक मोठी आहेत, ज्याची ऐपत आहे, ज्याची तो 10-5 कोटी रुपये खर्च करू शकतो, तो स्वतःच्या मुलाची लग्न 100-200 लोकांमध्ये उरकतो. पण त्याचं अनुकरण करणारी जी लोक आहेत, जे आपली 5 गुंठे जागा, 1 एकर जागा विकतात आणि मग आपल्या नवरदेवाला हेलिकॉप्टर म्हणा आणि मुलीची एंट्री अशी कर, हे जे जमिनी विकून करतात, त्या लोकांना प्रतिबंध केलं पाहिजे. मोठ्यांचं अनुकरण करू नये, याचे प्रशिक्षण आता आम्ही देणार आहोत.